नमस्कार मित्रांनो, तर आज आपण जातो रायगडला. सो मंदिरात दर्शन घेतलं आहे. हे मंदिर आहे. मंदिरात दर्शन घेतलं आणि पहाटेचे वाजलेत 5:30 झाले. 5:30 पावणे 6 झाले. तर जाऊया आणि बघूया. इथे आंबे पण आता जाता भेटतील. हे रायगडवर आहे ना, पूर्ण धुकं उतरलं आहे. आणि बघ आपली एस आली आहे. तर जरा रायगडचा फोटो वगैरे काढतो आणि निघूया. चला भावांनो, हे रायगडवर पहाटे असं आहे ना, चादर घेतलं रायगडवर. असं धुकं पूर्ण साचलं. मला त्या जवळ जाऊन पण दाखवलं आणि चालत जायचा विषय चालू आहे. आणि गावदेवी मंदिराच्या इथे दर्शन करू मंदिरात आणि निघूया. गावदेवी मातेचं दर्शन करूया आणि निघूया आपण रायगडासाठी. दिस इज अ लॉयल. आणि गावचे कुत्रे लय खतरनाक असतात, त्यांचा विषय लय हार्ड असतो. चला सगळीकडे अशी धुक्यांची चादर. आता निघालं आपल्या रायगडवरची. आता धुकं होते ते क्लिअर झालं आहे. फटाफट जाऊन चढाईच्या बनावरती. आणि इथून बघा रायगड. रायगडला जरा रस्ता बघा कसा बनवलाय. काय बोलताय? की त्याच्या चौ बाजूला काही नव्हतं असं. हां, म्हणजे एकच हे होतं असं फक्त, की त्यांना म्हणून तो किल्ला खूप आवडला असं, की बाबा हा ही राजधानी एकदम आपली परफेक्ट आहे, की जिथे आपण आपली राजधानी करू शकतो. असं व्यवस्थितपणे त्यांनी त्यांची हे ठेवली. म्हणून हिरोजी इथून जायचं आपल्याला, तिथून वरतून. आणि ते बघा कसं लिहिलंय, आय लव रायगड. आमच्याशी फोटो हे बघा इकडे डोंगर बघा कसे. आणि यांचे फोटो काढायचे. आणि ते बघा ती वाघबीळ आहे. हे बघा रायगडला वरती जर शिड्याने जायचं असेल त्यांना ते इकडे जाऊ शकतात वरती. आणि इथून जातात आपण रोपवेला. ते बघा भावानी रोपवे बघा. तर आपण जाणार रोपवेने. एक गाडी वरती गेली, एक गाडी इथे आली आहे. 10 ते 15 मिनटात वरती पोचतो म्हणून. टपाटापाटा तर आपण पण जाऊ. हा रायगड रोपवेचा रस्ता आहे. हे बघा इथे लाईन वगैरे लावायची. हे बघा अशी लाईन असते, पण आता सध्या सकाळ सकाळ एवढी लाईन नाही जायला. तर आपण गाडी पण आली वाटतं वरून. तर पटापट आता आपण इथून जाऊया. इथून वरतून आले हाय, खाली काय नाही. इथे ना महाराजांची मूर्ती ठेवली आहे, खूप भारी वाटतं. चाललं वरती. बघा इथे सगळं लिहिलं आहे. हिरकणी बुरुज, महादरवाजा, कुठे जिथे जिथे काय काय आहे ना ते सगळं इथे दिलं आहे नकाशावर. झाली बघा चालू. मागे बघा सध्या मेंटेनन्स करायचं. आणि बघा आपण इथे मागे वरती आता रायगड रोपवे. इथे स्कॅनर वगैरे दिला आहे आणि ते माहिती दिली आहे. रोपवेने आलो आता वरती आणि सुरुवात झाली आहे. आणि जाऊया आता हिरकणी बुरुज आहे तिथे. हे बोलतो चालत जाऊ रायगड होते गुलाब जा. नको रे बाबा चालत. 2000 पायऱ्या अर्धेच नसतं चालत. आम्ही खूप वेळ आलो इथे चालत. नाही आता दादा ना या लॉकडाऊनमध्ये काम झालं ना, पायऱ्या लय झाले पहिले. चला 1200-1300 पायऱ्या. थांब मनीष. मग तेच माहिती आहे. तो पण इतिहास कर दिले बघ. प्रधान हे राणीमहाल आहे. राणीमहाल 8 राण्यांचा आहे ना. 8 राणीचे. पलीकडे बेडरूम, संडास बाथरूम बघून. मग इकडनं असं ते महादेवचं मंदिर करून तिकडे जात आहे ना पुढे. इथनं सरळ या. आणि तुम्ही कुठे बसता? मी पुढे आहे सिंहासनाच्या पाठीमागे. सिंहासन. हे राणीचे महाल आहेत 8.
8 राणीचे महाल बघा इथे इथे बघा इथे बाथरूम आहे हे बाथरूम बघा बाथरूमसाठी इकडे जागा पण आहे बघा आणि हे बघा मी बाथरूमसाठी पहिल्याच बघ त्या लोकांनी मारले त्या टायमाला त्या टायमाला बघ असे विचार येते इथून इथून गाईड चालू आहे बघा आणि हे सगळे असे सेम आता जे आपण पहिला बघितलं ना तसं सगळं सेम हे राणीचे महाल आहेत इथून 8 राणी महाल आहेत भावानो गडावरून जे दिसतंय ना दृश्य हे बघा इथे पण आहे हां हे बघा भावानो काय आहे आई शपथ आता आपण बघा आपल्याला काय बघायला भेटते इथे आपण आलो आता बाहेर राणी महाल हे बघा इथे स्पॉट दिलाय म्हणजे हे काय आणि ते मागे बघा काय दिसतंय भाव हो सह्याद्री आणि सह्याद्रीवर हे बघा इथे दिलंय राणी निवास हे वाचा तुम्ही राणी वसा राजवाड्याच्या मागील बाजूस पश्चिम दिशेस 6 वास्तूंचे संकुल दिसते त्यास राणी वसा म्हणून ओळखले जाते ह्या 6 वास्तूपैकी 4 महाल आतून जोडलेले आहेत तर 2 पूर्णपणे विलग आहेत महालामध्ये उंच दगडी ज्योती आणि शौचालय आहे म्हणजे बघा तलाव आहे इकडे केवढं मोठं तलाव होतं बघा मग ते पाणी आटत नाही ते कधी नाही आटत हे मिनार होते हे लोक बोलतात की म्हणजे 6 की 7 माळ्याचं होतं ना पहिले 6 माळ्याचं होतं ना 7 माळ्याचे होते पण आता उरलेत 1 2 आणि हा तिसरा तो पण अर्धा माळा आहे 13 दिवस का 12 दिवस रायगड जळतो 13 दिवस एवढं याच्यावरती सर्व प्रकार बघा पायऱ्या बघा ना केवढे दगड मोठे बघा तिथे हा एक इथून ते तिथपर्यंत एवढा मोठा दगड आहे बाबा कशा आणले असतील इथे रोपवेने आले तरी थकान लागते रोपवेने आलं तरी दम लागतोय ते पहिल्याचे कसे येत असतील हे बघा इथून बघा इथे आपण मगाशी आता तिथे होतो आणि इथून हे बघा इथे बघा कसं आहे आपण इथे जाऊया हे बघा हे बघा हे बघा हे बघा कुठे आलो बघा आपण आणि सह्याद्री बघा अशी वाटते आणि बुरुज इथे बघा इथे पण ते येते बघा अंधारी कोटडी खरंच अंधार आहे बघा काहीच दिसत नाही बघा केवढी मोठी आहे ती पण जेल पहिल्याचा जेल आहे ते जेल आणि ते अष्टप्रधान साठी जागा होती नाही बघा राजवाडा आहे हा मागे राजवाडा राजसदर आणि सिंहासन चौथाराच्या मागील बाजूस समांतर चौथार शेवटचे जोते छत्रपतींच्या राजवाड्याचे मानले जाते. इथे चौरस ओसरी असलेले बांधकाम होते. त्या शेजारी पाण्याचा हौद आहे. उजव्या बाजूच्या इमारतीत महाराजांचे निर्माण झाले असे मानले जाते. म्हणजे इथे त्यांचं देहांत असे जेव्हा हे झाले होते तेव्हा उजव्या बाजूच्या इमारतीत महाराजांचे म्हणजे ह्या साईडला इथे इथे आताच म्हणजे इथे जय भावाने तिकडे बोलत आहेत आणि आवाज इथे येतोय. परत ते बघा इथे दरबार आहे आणि बघा ना महाराज इथे राहायचे. भावांनो कसं वाटतं
आणि इथे ना भावानो, भले इथे ना वरून वरून तुम्हाला किती पण ऊन येऊ द्या, वरून किती पण येऊ द्या, आपलं राणीचे जे महाल आहेत ना इथे बाजूला, जरी तिथे तुम्ही गेलात ना तर एकदम वातावरण असं थंड आहे. जय शिवाय. वातावरण असं थंड आहे तिकडे साईडला. आणि बघा प्यायचं पाणी येते, पाण्याचा हौद आहे हौद. हा नगारखाना भावांनो, जेव्हा माहिती आहे आपलं तिकडे हे होतं ते काय बोलतात त्याला, हळद बिळद उडवली जाते ना, तो गेट हा. आणि इथून महाराजांचं बघा, जय शिवराय भावांनो. इथे हे बघा पुढून घे, पुढून भाकरी अजून बघायचं ना आता वर. हे बघा, आता शिवाजी पूजा झाली आहे आणि इथून आता आपण त्यांना हार वगैरे घातला महाराजांना तिकडे. आणि आता आपण इथून जाऊया बाहेर. आणि ना भावाने ह्या टोकीला जरी कागद वगैरे जरी फाडतात ना, जायचा टाळ्या वाजवतात, तो आवाज आहे ना त्या कोपऱ्यापर्यंत येतो. हे मात्र आहे पहिल्याचं. आणि पहिलाच असं पॅक होतं इकडे, जर तिकडे सुई जरी पडली तरी आवाज यायचा. काय बोलतो? छास पाहिजे बघा याला, छास. आली ती बसली आहे, चल म्हणून आपण शिवाजी महाराज सर लटलाटा पाहिजे सर त्यांच्या 32व्या सिंहासनामध्ये होतात. त्यांच्या 32व्या सिंहासनावरती अडवल्यानंतर सर गागाभट्टाने आणलेला 7 नद्यांचा 7 समुद्राने सर आपल्या राजांना अभिषेक घातला जातो. राजांच्या अंगावरती सर 1000 मोहऱ्या उतरल्या जातात. राजांच्या हातामध्ये सर विष्णूची मूर्ती दिली जाते. विष्णू हा जगाचा पालक असं गेला. जय जय शिवाजी महादेव. हा होता भावांनो आपला नगारखाना. आणि तिकडे महाराजांचं मंदिर आहे सुंदर. आता ही 6 तारीख आहे ना, 6 तारखेला नाही ते पूर्ण असं सजवतात आणि हे पूर्ण असं भरलेलं असतं इथे. नगारखाना. नगरखाना गडाच्या राज सदरेकडे आणि राज तख्ताच्या चौथाऱ्याच्या समोर कमानयुक्त 2 मजली नगारखाना दिसतो. नगारखान्याच्या दर्शनी छव्यावर कमळाकृती आणि हत्तीनं जखडून असलेल्या सिंहाची शिल्पे कोरली आहेत. दरवाजाच्या चौकटीच्या वरील बाजूस चौकटीचं नक्षीकाम आहे. नगरखानाच्या वरच्या बाजूस विटांच्या बांधकामाचे अवशेष दिसतात. तसेच आतील बाजूस पहारेकऱ्यांसाठी देवड्या आहेत. नगारखाना. आणि इथे बाजारपेठ आहे बाजूला. आणि इथे मंदिर आहे बाबा, जगदीश्वराचं मंदिर आहे. हे बघा, राज दरबार रायगड फ्लॉट, रायगड 2005 ते 6चा फोटो आहे. हे बघा, फोटोची वर्ष पण लिहिलेत, साल लिहिलेत बघा कसं होतं आणि आता कसं आहे बघा. आणि हे बघा काय बघा वरती एवढ्या दरबार बाजूलाच बघा. वाव, ही आहे ती सह्याद्री. हो बघा सह्याद्री. आणि इथे ही आपली बाजारपेठ आहे. आणि इथे बघा महाराजांची मूर्ती आहे. ये काय नाही त्याच्यात, काय नाही. फोटो काढ, फोटो काढ, फोटो काढ. असं वाटतं ना आपण पाळलेली आहे. अम्मा जाव्यात आपण शिरकाई देवीच्या मंदिरात. तर चला, आणि शिरकाई देवीचं मंदिर आहे.
हे बघा शिरकाई मंदिर आणि ते गौमातेचं असं दर्शन करायचं आणि जायचं इथे देवीच्या दर्शनाला. हे बघा इथे आहे तो हत्तीखाना. हत्तीखान्यामध्ये काय? आपल्या समोर जो हा दिसतोय हा हत्तीखाना. अगरबत्ती नको, अगरबत्ती पाहिजे. बाजारपेठेच्या मागच्या बाजूस होळीच्या माळापासून जगदीश्वराच्या मंदिराकडे जाताना पूर्वाभिमुख काळ्या पाषाणात बांधलेली मोठी आयताकृती वास्तू आहे. आणि इथून आहे भावांनो सगळं नाव लिहून नाही, गड जपून ओळख निर्माण करा. ही बाजारपेठ आहे. ही बाजारपेठ आणि ते मस्त लिहिलं आहे, ते पण घे आणि हे पण घे. गड जपून ओळखा, निर्माण करा, नाव लिहून नाही. लय नाव लिहितात ना, त्यासाठी लिहिलं. आणि हे बघा इथे भावनी किती पण बघा ना भावनी, सह्याद्री मन भरतच नाही. ते डोळ्यांमध्ये किती साठवणार भावना, तुमचे डोळे एवढे आहेत की किती साठणार ते. समोर दिसते ही आपली बाजारपेठ आहे. बाजारपेठची माहिती ती दिली. बाले किल्ल्याच्या उत्तरेला 2 समांतर रांगामध्ये बांधलेल्या या वास्तूमध्ये डावीकडे 21 आणि उजवीकडे 22 कक्ष आहेत. उंच जोत्यावर बांधलेल्या ह्या कक्षामध्ये प्रवेशासाठी पायऱ्या बांधल्या आहेत. प्रत्येक कक्षात 2 लहान उपकक्ष असून भिंतीत दिव्यासाठी कोनाडे आहेत, अशी माहिती ते दिलेली आहे. तर आपण आता बाजारपेठ बघूया. म्हणजे दिव्यांसाठी कोणे पण दिलेत आणि बाजारपेठला वरती चढायला पायऱ्या वगैरे दिल्यात. हे बघा ही बाजारपेठ मोठा मोठा. आणि इकडे जे म्हणजे बाजारपेठेचे जे मेन होते ना, त्यांच्या इथे म्हणजे त्यांच्या दुकानाला त्यांचं हे लावलेलं नक्षी, ती बघा इकडे आहे. हे बघ. पहिला ते घोड्याने घ्यायचं म्हणून ते एवढं वरती बांधलंय. या बघूया एका दुकानात पप्पा जाऊन. आणि जाऊया पण एका दुकानात. आणि हे बघा, आणि दिवे लावायला हे खड्डे आहेत ठेवलेत, ते खाच आहेत, खाच. काय देवरी बोलतात त्याला. अच्छा, म्हणजे एका दुकानाला बघा केवढा मोठा रस्ता होता. हे रूम आहेत आतमधले आणि हा स्टोरेजसाठी ना. ये चला. चलो. रायगड किल्ला अंशात 18-13-56.31, उंच रेखांश 13-36.37.92 पूर्व. सह्याद्री पर्वतरांगेतील दुर्गम पर्वतावर बांधलेला दुर्गेश्वर रायगड पूर्वी रायरी म्हणून ओळखला जात असे. रायगडाला नैसर्गिक कडेकपारीचे संरक्षण लाभले असून गडाच्या पश्चिमेला हिरकणी टोक, पूर्वेला भवानी टोक, उत्तरेला टकमक टोक असे अभेद्य कडे आहेत. वायव्येकडील बाजूस तटबंदीने संरक्षित केले आहे. चित्त दरवाजा आणि नाणे दरवाजापासून गडाची तटबंदी सुरू होऊन महादरवाजापर्यंत जाते. 12व्या शतकात हा किल्ला स्थानिक पाळेगार राज्याच्या ताब्यात असून इसवी सन 1497 मध्ये निजामशाहीच्या अधिपत्याखाली होता. त्यानंतर इसवी सन 1656 मध्ये आदिलशाही सरदार चंद्रराव मोरेकडून छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकून घेतला. रायगडाला मराठा साम्राज्याची राजधानी म्हणून निवडण्यात आले आणि सन 1674 मध्ये शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक रायगडावर झाला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर यशावकाश रायगडाचे सामर्थ्य कमी झाले आणि इसवी सन 1818 मध्ये गड ब्रिटिशांच्या ताब्यात गेला. रायगडावर राजधानीस अनुरूप अंशा प्रशासकीय, लष्करी आणि निवासी वास्तूचे निर्माण वास्तुविशारद हिरोजी इंदुरकर आणि कल्याणचे सुभेदार आबाजी सोनदेव यांच्या देखरेखीत करण्यात आले. गडाला 4 मुख्य दरवाजे असून राजवाडा, राणीवसा, राजसदर, अष्टप्रधान वाडे, धान्य कोठारे, बाजारपेठ, दारू कोठारे अशा वास्तू आहेत. पाणी पुरवठा करणारे गंगासागर, कुशावर्त असे तलाव आणि अनेक टाकी आहेत. गडावरील उत्खननातून शिवराई नाणी, दिवे, दागिने, घरगुती वापराच्या वस्तू आणि शास्त्राची सापडली आहेत. रायगड किल्ला अधिसूचना क्रमांक
2704 दिनांक 26/5/1909 द्वारे संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे. हे बघा हे ते दुकान आहे बघा पाहो नागप्पा स्वामींचं शिल्प. त्यांच्या म्हणजे त्या कुठच्याच दुकानाला त्यांचं नाव नाही दिलेलं, पण त्यांच्या दुकानाला त्यांनी नागप्पा स्वामी होते म्हणून त्यांनी ते नागाचं एक शिल्प असं दगडावर कोरलं आहे. त्यांचं म्हणजे तिकडे दुकान होतं. हे जगदीश्वराचं मंदिर आहे. महादेव गणपती बाप्पा होते म्हणे. बघितलं ते पहिलं. तिथे थंड लागते. थंड बघा आता आतमध्ये महादेव. हा आता जे आपण ही वास्तू बघतो ही जगदीश्वर मंदिराचा शिलालेख. मंदिराच्या दक्षिणेकडील तटबंदीच्या भिंतीत देवनागरी लिपी आणि संस्कृत भाषेत 8 ओळींचा शिलालेख बसवलेला असून त्यात जगदीश्वर प्रसादाचे निर्माण शके 1596 म्हणजे इसवी सन 1674 हिरोजी इंदुरकर यांनी केलेला नमूद केले आहे. तसेच रायगडावरील इतर वास्तू जसे विहिरी, तलाव, घरे, रस्ते, गजशाळा, स्तंभ, राजवाडे आणि बागा निर्माण केल्याचे उल्लेखले आहेत. चला आपण आता जाऊया. भवन व नंदी बघा केवढा मोठा आहे. हर हर महादेव. आमचा फोटो घ्यायचा. संभाजी महाराजांचा हर हर महादेव. आणि त्यात जाता आपण महाराजांच्या समाधीकडे. कॅमेरा आणि समोरच मंदिर आहे. हे शिवाजी महाराजांची इथे समाधी आहे आणि इकडेच मागे कुठेतरी वाघ्या कुत्र्याची पण समाधी आहे. समोर आहे इथे आपला फोटो पण एक सिंगल प्रत्येकाचा एक. चल पटकन. इथे वाघ्या कुत्र्याची समाधी आहे. समोरच असेल काय बोलतो. तो पानगावचं बघ. हां तो काय दिसतो ना असा. हां 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 तो पानगाव. समाधी आहे. पोलिसांचे मग इथे फोटो घेतले व्यवस्थित पण. बघा पहाडेकरांसाठी होतं हे आणि इथून बघा असं दिसतं सह्याद्री. टकमक टोक्याकडे जाताना ना तो रस्ता आहे. आपण जातो या रस्त्याने बघा. मी आरामातच उतरलो. तू चल. बस झाला कुदी कुदी मार. हां इतर खाली ठेव. हा पाय खाली जाऊ खाली. तू नको जाऊ. हे बघा कसं झालं. चला आपण जाऊया तर इथून बघा. इथून उतरूच तसं जायचं टकमक टोकीकडे. तर चला. हे बघा वरती म्हणजे इथून तिकडून लोक पण चढतात आहेत. दरवाजा पायरी वेगळी. इथून बघा कसं दिसतं सगळं. आणि हा पूर्ण जंगल. आणि आता आपण जाऊया टकमक टोकीकडे. ते बघा इथून आता आपल्याला उतरायचं आहे खाली. हा बघा काय उतर नाही काय. चप्पल काढू गप्पा आपण.
तो बघा तो उतरल्यावर झोपतोय. तर आपण आता इथून एवढं उतरलो. आता आपण जाऊया आता टकमटोके त्या दिशेला. बघा खाली बघा कसं वाटतं ते. हा हा तोफा तोफा कुठे? तोफा कुठे दे दे त्यात बाबाजी निशाण. त्या साईडला आहेत ना. तिकडे जाय ना बाप्पा महादरवाजा इथे खाली. पहिली बघ शिडी ते बघ ते पोरं खाली बघ दुकानाचं ब्लू वाला हा तो जो वरती चढतो ना हा टर्निंगला आहे तो. तोच दरवाजा महादरवाजा. अच्छा. ते पण माझ्या एक अजून एक फोटो पाहिजे मला. आणि इथे आहे टकमक टोक. आपली इथे फोटो. आणि बघा इथे हे बघा बाप्पा ते धरण. हा वाघेरीचं. वाघेरीचं धरण आहे इकडे. हे काय हा रे पाणी साठवलं ना ते. थोडंसंच साठलंय ना इकडे. कुठे पप्पा? बंद आहे ना काम. हे बघा इथून सगळं अख्खं म्हणजे रायगडच्या पूर्ण पायऱ्या वगैरे दिसतात. हे म्हणजे आमचा फोटो घेते थांब. ह्यांचे फक्त फोटो 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 फोटो. हे बघा काय वाटतं. तू दाखव. काय काय दाखव तू. घे. हे बघ ते पिवळं दिसत ते गाड्या उभ्या आहेत त्या तो चित्त दरवाजा आला. तो तिथून वरती चढायचा. चढत 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 असा रस्ता ही बघ तो रस्ता तिथून मधला तसा रस्ता, फिरून. परत तिथून आत पूर्ण असा टर्न मारून आहे पूर्ण त्याला असा करून टर्न मारून हा तिकडे रस्ता बघ, मधला रस्ता हा जो येतो ना तो तिथून मग असं वरती असा करत परत तो त्या रस्त्याला आलो इथे वरती. हा तेच. त्या रस्त्याला वर करून मग तो महादरवाजा आला. मग महादरवाजा तिथून करून वर चढलास का ते बघ गाढवं बघा. ते बघा गाढवं. कुठे? हा. ती बघ गाढवं नाही तर घोडे असतील. गाडव. कुठे आहेत? हे बघा ना ह्या स्पॉटला ती माणसं चालली आहेत ना. हा 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 त्याच्या खाली बघा ते बघा आता त्या कमी केलीत ना तर पहिली पहिला किती होती. आणि उतरताना काय बघाल त्यांना धन 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 म्हणजे विचार करून पुढे नाही जायचं मग आपण. बंद केलंय ते ते इथे. आपली सांदोशी गाव. तिकडे हा ते काय गाव दिसतंय ना आपलं गावदेवीचं मंदिर. आणि तिथे पुढे ते कुठे बोलती? कुठे? मी रस्ते बघा बाप्पा. हा रस्ता बघा कसे यायचे ते वरती. तिथून चालत सरळ असं निजामपूरला जायला रस्ता आहे तो. आपण त्याच रस्त्याने आलो ना वरती. नाही 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 हे रस्ता आपला रस्ता तो तिकडचा. तो नाही. कधी बघा. आता इथे वरती चढलो ते आपण पायथ्याशी गेलो ना आपण. तो आलाय ना तो. पाचाडवरून उतरलो आपण गाडी बसमधून. तो तिकडनं तो तिकडे. अच्छा. तिकडनं गेला सरळ तिकडे हा. पाठी गेला. आणि हा इकडे. हा आपण खाली उतरतो ना आपला पातळचा रस्ता तो बाजूचा मला तो तिकडनं जातो तो. हा 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 तो उतरतो ना आपला हा समजलं. तो रस्ता. तो हिरो आहे रे. हो इथे हम टकमक लोग सब जीरो है तेरे सामने. टकमक टोक बघा कुठे आहे. अशी पडलेली. हे बाबा सरळ चला. चला आता. आता पडला. दिसतं बघा ना बनू कसं यार. काय बघाय नुसती सह्याद्री. बघा केवढं दिसतं बघा किती भारी. तर इथून ढकलून द्यायचे खाली सरळ ठाप ठूप. काय कशाला? दरबार आहे. दरबाराच्या बाजूला रस्ता आहे. कुठं आता आपण आता जेवढे स्पॉट बघितले बिचारे फोटो तर आता आपण परतीच्या प्रवासाला निघूया. जाऊयात आपण रोपवेच्या दिशेने. आणि रोपवेकडून जाऊ खाली. आणि आता एस टी आपल्याला भेटेल. आता पप्पा दुपारची भेटेल ना. 1:30ची जी काय आहे ती भेटेल आपल्याला.
एस टी पकडू. पण ऊन आहे एवढा वरती, खूप आहे आणि मला बघ- पण तरी पण वाटत नाही. आता पटापट आपण जाऊया रोपवेच्या दिशेला. मला असं दाखव. येत नाही ते बघा, तिकडे ते लोक बोलतात आहेत समोर आणि आवाज आपल्याला इथपर्यंत ऐकायला येतो. आणि हे बघा पहारेकरी बघा इथे उभे राहायचे. इथून बघा कसं दिसतं सगळं, तुम्ही नजर ठेवू शकायची. ते सगळीकडे आपण बघतो अशा खिडक्या आहेत बारीक बारीक. बोलतात ना महाराजांचा शेवटचा श्वास महाराजांनी पण इथे ह्याच ठिकाणी सोडला आहे. परत आता आपण आलो रोपवेच्या इकडे आणि जाऊया आता खाली. भावांनो इथे शिवाजी महाराज राहायचे पहिला. सगळी गाडी अशी म्हणजे त्यांची काय त्याला राहणीमान होते इकडे, म्हणजे त्यांचा राजवाडा बोलला जातो. सगळीकडे महाराजांचे हात पाय पडले असतील, हात लागले असतील या दगडांना. बघा खाली लागले. बघा हे बघा इथं आली बघा. बघा तुला कशी दिसली? आता दिसेल. ही बघ फर्स्ट वाली दिसली इथं बाई, first वाली. उतरलो पोचलो बघा खाली. आणि ते एक गोष्ट काकाने आपल्याला इथे सोडले आहे, नाही तर अजून 1 तास लागला असता तिथून येताना आपल्याला. एस टी भेटला असता. आपण आता उतरलो पण भावानू बघा. 10 ते 15 मिनिटात आपण ह्या रोपवेमुळे खाली येऊ शकतो. बघा 10 ते 15 मिनिटात भावानू त्या टोकेपासून ते खालच्या टोकेपर्यंत. हे बघा त्या टोकेपासून ते ह्या इथपर्यंत भावानू 10 ते 15 मिनिटाला आपण खाली पोहोचून जातो.